सुप्रसिद्ध लेखक अनिल कालेलकर यांचं आज पहाटे लीलावती रुग्णालयामध्ये निधन झालं. त्यांना श्वसनाचा आजार होता आणि आज खऱ्या अर्थानं मराठी चित्रपट क्षेत्र असो, नाट्य क्षेत्र असो, मालिका क्षेत्र असो, या क्षेत्रातील एक उमदा, एक खरोखरच सुंदर लेखक हरपला. असंख्य अशा मालिका त्यांनी दिलेल्या आहेत आणि अनिल कालेलकर हे मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र होते. नुसतं नावाचाच नव्हे तर लेखनाचा वारसा पुढे नेला असे अनिल कालेलकर आज अनंतात विलीन झाले. शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळेला मराठी चित्रपट सृष्टीतील काही दिग्गज नट, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ आणि त्यांचा परिवार उपस्थित होता. अधिक दुःखद दिवसच आहे आमच्यासाठी. सुप्रसिद्ध लेखक मधुसूदन कालेलकर यांचा आज देहावसान झालेला आहे. ते प्रदीर्घ आजारी होते आणि आज सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. खूप दुःखद अशी ही घटना आहे आणि बरोबर आमचे संबंध खूप वर्षापासूनचे होते. परमवीर, बंदिनी, रणांगण, संसार यासारख्या अनेक मालिका आणि चित्रपटाचं त्यांनी यशस्वी लेखन केलं होतं. आज ते आमच्यात नाहीये. दुःखद अशी घटना आहे आणि सर्वांतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाटते. आजचा दिवस खूपच मराठी चित्रपट सृष्टीसाठी असा दिवस सिद्ध हस्तलेखक, सिनेमाचे, सिरियलचे, नाटकाचे अनिल मधुसूदन कालेलकर निधन झालं. त्यामुळे पाहायला गेलं तर मी 3-4 दिवसापूर्वी त्यांच्याशी बोललो होतो. त्या तीन आठवड्यामध्ये माझा तरी होता आणि जरा झोपून सुद्धा गेलाय. पण असं काही होईल असं वाटलं नव्हतं. जरी तो थोडस लंगच्या एनर्जी त्रासदायक जरी लागत असला तरी सुद्धा त्याची मेंदू आणि बुद्धी एवढी तेज होती, सगळ्या आठवणी इतक्या त्याच्या साफ होत्या. त्यामुळे असं होईल असं अजिबात वाटलं नाही. तेव्हा आता तर मधुसूदन कालेलकर हे केवढं प्रचंड मोठं नाव, पण त्यांना नुसता नावाचा वारसा भेटला नाही, पण त्यांची प्रतिभेचा वारसा तिने पुढे चालवत आहे असा आणि आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता दिग्गज माणूस जाणं हे खूपच आपल्या इंडस्ट्रीच्या दृष्टीकोनाचं हानिकारक आहे. माझा 2 चित्रपटाच्या अनिल बरोबर सहवास आला होता. रणांगण नावाचा सिनेमा, म्हणजे त्याच्या अगोदर मी अनिल स्टुडिओज काम केलं नव्हतं आणि फारशी ओळखी नव्हती. परंतु मला अनिलने कोल्हापूरला फोन करून त्या चित्रपटाच्या दिग्गज साठी मला बोलली. माझ्या आणि तो आवडता विषय होता रणांगण आणि त्याला मला ती संधी मिळाली. अनिल म्हणून त्यानंतर गृहप्रवेश नावाचा एक सिनेमा होता, त्याची पक्षात या नुसतं लेखक आणि दिग्दर्शक याच्यापेक्षाही एक मित्रभावचं नातं असं इतकं जडलं होतं. त्यामुळे ते खूप त्रासदायक वाटतं ते गाणं. कारण अजूनही बरंच काही करायचं होतं. आधी तुमच्या सुद्धा 1-2 सब्जेक्ट बद्दल त्याच्याविषयी चर्चा होती आणि अजूनही तर खूप करायचं त्याच्या, म्हणजे इतकं त्याच्या डोक्यात काही कल्पना होत्या त्यापेक्षा आता आपण करू शकत नाही. बराचशी बांधगड रुपये सगळं
शनिवारचा प्लॅन नाही. नाही आहे 2-3